बॉलिवूडचे धमाकेदार जोक्स. विनोद. मल्लिका शूटिंगसाठी स्टेशनवर आली होती. तिला एक भिकारी भेटला आणि पैसे मागू लागला. भिकारी, ताई 1 रुपया द्या. मल्लिकाने त्याला 1,000 रुपये दिले. तिच्या सेक्रेटरीने विचारले, त्या भिकाऱ्याला 1,000 रुपये का दिलेस? मल्लिका म्हणाली, पहिल्यांदाच कोणीतरी मला ताई म्हणाले आहे. सोनी टीव्हीवरील CID मालिकेचा पुणेकरांवरील प्रभाव. दरवाजावरील पाटी घराची किल्ली शेजारी आहे. तुम्ही CID मधून असाल तर आपले ओळखपत्र दाखवून किल्ली घ्यावी. उगाच ताकद आहे म्हणून दरवाजा तोडायची गरज नाही. एकदा मकरंद अनासपुरे कुत्र्याचे शेपूट पाईपमध्ये घालण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात रजनीकांत तिथे येतो. रजनीकांत, अय्यो, अरे रे मकू, कुत्र्याचे शेपूट कधी सरळ होत नसतं. मक्या म्हणतो, अरे गप रे रताळ्या, मी पाईप वाकवतोय. एकदा भाऊ कदम रेल्वे चालवत असतो. त्याच्याकडून रेल्वे उसात जाते. नाना पाटेकर त्याला विचारतात, नाना, भाऊ कसं काय झालं हे? भाऊ, समोर एक माणूस आडवा आलता. नाना, लेका मग उडवायचा ना त्याला. रेल्वे कशाला उसात घातली? भाऊ, अरे बाबा, त्यालाच उडवच होतो, पण तो माणूसच उसात पळाला. त्याला मी तरी काय करणार? विजय माल्याची तिसरी बायको. पिंकी लालवानीचा लग्नातला उखाणा. स्टेट बँकेच्या कुलपाला नमस्कार करते वाकून आणि विजयरावांचे नाव घेते किंगफिशर स्ट्रॉंग टाकून. सोनिया कौन बनेगा करोडपतीमध्ये गेल्या. अभिताभ, सोनियाजी, आता शेवटचा प्रश्न 5 कोटींसाठी. गुजरातचे मुख्यमंत्री कोण? आणि तुमचे ऑप्शन्स आहेत, पहिला नितीश कुमार, दुसरा पृथ्वीराज चौहान, तिसरा सिद्धरमैया, चौथा नरेंद्र मोदी. सोनिया, नरेंद्र मोदी. अमिताभ बच्चन, काय तुम्ही शुअर आहात? तुम्ही दिलेले उत्तर लॉक करायचं का? सोनिया, जर तुम्ही खरंच यांना लॉक करू शकत असाल तर मी तुम्हाला 100 कोटी देईन. नीता अंबानीचा रोहित शर्माला फोन. IPL मधून बाहेर पडलो म्हणून सगळे घरी जायचं नाही. पैसे दिले तुम्हाला फायनल होऊस्तवर. छत्र्या लावून जिओचे कार्ड विकत बसायचं स्टेडियमच्या बाहेर. मक्याला सिगारेटचे व्यसन लागले. वडिलांनी त्याला रामदेव बाबांचा क्लास लावला. मक्या आता पायानेही सिगारेट पितो. ड्रेसिंग रूममध्ये धोनी, व्हा रे माझ्या पट्ट्या, काय खेळलास आज? रोहित, राग आला होता रे. धोनी, का रे? रोहित, त्या शाकिब उल हसनने विचारले की तू अनुष्का शर्माचा भाऊ का? रजनी, मकू मला सांग पहिले, कोंबडी आली का अंड? मकू, हो, आय डोंट नो रे बाबा. रजनी, सर्वात आधी कोंबडा आला, मग त्याने शिट्टी मारून कोंबडीला बोलवलं, मग फॅमिली प्लॅनिंग केली आणि मग अंड आलं. ह्यावेळी रजनी रॉक्स, मकू शॉक्स. टच स्क्रीनची कल्पना भारतात सर्वप्रथम कुणी मांडली? दादा कोंडके यांनी 1978 मध्ये बोट लावीन तिथं गुदगुल्या. गब्बर, ए हात मुझे दे दे ठाकूर. ठाकूर वैतागून, घे माझे हात घे, वीरूचे हात घे, जयचे हात घे, बसंतीचे पण हात घे. गब्बर,
माफ कर यार, तू तर लय सिरियस झालास बघ. एकदा धर्मेंद्राच्या घरात रात्री चोर शिरतो. धर्मेंद्राला जाग येते आणि तो सवयीप्रमाणे ओरडतो, कुत्ते कमीने. चोर शांतपणे म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, कमी नेतो. कर्म म्हणजे काय? राज कपूरनं नर्गिसला फेमस केलं आणि आता नर्गिसचा मुलगा संजू यांना राज कपूरचा नातू रणबीर कपूर याला फेमस केलं. याला म्हणतात कर्मचक्र. रजनीकांत एकदा चहा पित असतो. अचानक त्याने चाकू काढला आणि चहाचे 2 तुकडे केले आणि तेव्हापासूनच कटिंग चहा सुरू झाला. एकदा शाहरुख खान, अमिताभ बच्चन, रजनीकांत आणि मकरंद अनासपुरे विमानातून जात असतात. काही तांत्रिक अडचणींमुळे विमानात बिघड होते. विमानात फक्त 3च पॅराशूट असतात. शाहरुख बोलतो की मी या देशातला सगळ्यात चांगला नट आहे. माझी या देशाला खूप गरज आहे. मग तो पॅराशूटने उडी मारतो. रजनीकांत बोलतो, मी या देशातला लोकप्रिय अभिनेता आहे. माझी पण या देशाला गरज आहे. मग तोही उडी मारतो. अमिताभ बच्चन मकूला बोलतो, आता तू उडी मार. मकू बोलतो, पण या विमानात अजून 2 पॅराशूट आहेत. कारण त्या रताळ्याने रजनीने माझी गोधडी घेऊन उडी मारली आहे. रजनीकांत, लहानपणी माझ्या घरात लाईट नव्हती म्हणून मी अगरबत्ती लावून अभ्यास केला आहे. मक्या, हो का? आमच्याकडे पण लोड शेडिंग असायचं आणि अगरबत्ती पण नव्हती. मग काय, माझा एक दोस्त होता प्रकाश नावाचा, त्याला सोबत बसून अभ्यास केला. पण पुढे तो पावसात भिजला आणि विझला. रजनीकांत, मग काय केलं? मग काय नाही, एक मैत्रीण पण होती ज्योती नावाची. एकदा धर्मेंद्राच्या घरात चोर शिरतो. धर्मेंद्राला जाग येते आणि तो सवयीप्रमाणे ओरडतो, कुत्ते कमीने. चोर शांतपणे म्हणतो, ठीक आहे, कमी नेतो कमी नेतो. दादा कोंडकेची आपल्या पणजीच्या स्मरणात बँक सुरू केली. तिचे नाव ठेवले आईच्या आईची आई बँक. टीचर, बताओ रजनीकांत की फिल्म द रोबोट से तुमको क्या सीख मिली? स्टूडेंट, सर लड़की सिर्फ आदमी का नहीं मशीन का भी सुनती है, मशीन का भी दिमाग खराब करती है. एकदा रजनीकांतने एका छोट्या मुलाला रक्तदान केले. आज त्या मुलाला लोक द ग्रेट खली म्हणून ओळखतात. सनी लिओनने जर सनी देओल सोबत लग्न केले असते तर ती पण सनी देओल बनली असती, बरोबर ना? विराटच्या लग्नात फक्त 50 पाहुणे होते. एवढे तर आमच्याकडे रुसून बसतात.